की 10 मध्ये 8 लोकांना घोरण्याची सवय असते. ही सवय नाही तर ॲक्चुअली डिसीज आहे, समस्या आहे. तर याची तीव्रता काय? म्हणजे हे काय आहे बेसिकली? हे सोप्या भाषेत सांगा. ॲक्चुअली गाढ झोपणं ज्याला आपण म्हणतो, हं, ते डीप स्लीपमध्ये गाढ झोपणं म्हणतो. हं, पण एखादा माणूस स्नोरिंग करत असेल हं, आणि नॉर्मल स्नोरिंग म्हणजे रिदमॅटिकली स्नोरिंग जो करतो, हं, दॅट इज ओके. हं, त्याचे इंटरनल इश्यूज असेल किंवा तो पार्टनर झोपल्यावर मोस्टली घोरतो किंवा जे पेशंट्स असतात मोस्टली, जे एकदम मोठ्या-मोठ्याने घोरतात आणि हं. मध्ये चोकअप करून असं करतात. बरोबर. तर ते चोकिंग जे होतं, ते त्यांची पडजीप मागं पडलेली असते आणि ती 10 सेकंदपेक्षा जास्ती जर त्याचा ड्युरेशन गेला, हं, तर त्याला अपनिया म्हणतात. आता बरं. ह्याच्यामध्ये काय आहे, की सगळ्यांना असं वाटतं घोरणं म्हणजे ओके. आजपासून 15 वर्षापूर्वी मी जेव्हा लोकांशी बोलत होतो, की घोरणं हे डिसीज आहे, तेव्हा ते हसायचे. "तुला कोणी सांगितलं? बरोबर. आम्ही तर चांगलं घोरतो. माझे हं. वडील घोरतात." पण त्यांना हळू-हळू डायबिटीज, हायपरटेन्शन, अदर सिम्प्टम्स, कार्डियाक अरेस्ट येण्याचे चान्सेस हे इम्प्रूव्ह होऊन जातात त्यामध्ये. ओके. घोरणं म्हणजे काय, की तुम्ही जे घोरताय रिदमॅटिकली घोरणं वेगळं. हं, लहान बच्चू पण घोरतो, मोठा माणूस पण घोरतो. हं, पण तुम्ही घोरता-घोरता किती श्वास नलिका तुमची दबाव हं, करते आणि 10 सेकंदपेक्षा जास्ती ड्युरेशन किती होतंय, हं. त्यावरती डिपेंड आहे.